दुपार झाली होती तरी अजून मामा आला नव्हता तोच मी मामीच्या खोलीत गेली ती तिचे कपडे घडी घालत होती. मी म्हणले काही मदत करू का ती नको माझे प्रायव्हेट आहे. तू नको करू मी करते. ती खूप सुंदर दिसत होती आम्ही बसून गप्पा मारू लागलो. तेवढ्यात तिला पाणी होऊन झालं. किचनकडे जात असताना पाय घसरून ती पडली तिला उचलून बेडवर ठेवत असताना माझ्या मिठीत येऊ लागली. मला तुझी खूप गरज मी खूप दिवसांपासून तरसते प्लीज मला तुझी कर तसे म्हणताच मी तिला मामीला माझ्याकडे ओढले आणि जोरात घट्ट मिठी मारली. वाईव तिचे गुबगुबीत शरीर माझ्या शरीरात सामावले होते आणि तिचे मोठमोठे गुबगुबीत बॉल माझ्या छातीवर दाबत होते. पहिल्यांदा मी कुणी स्त्रीच्या बॉलचा स्पर्श घेत होतो. मी मामीला पकडले आणि तिचा चेहरा समोर केला आणि तिच्या बॉलवरती मी माझे हात ठेवले आणि दोन्ही हाताने तिचे दोन्ही बॉल दाबू लागलो. ती हळूहळू तोंडातून आवाज काढू लागली. दुखतन्य हळूहळू दाब मी कुठे पळून नाही चाले. पण मी मामीचे ऐकले नाही आणि मी जोरजोरात तिचे बॉल दाबत होतो. मामीचे बॉल एकदम मुलायम आणि मोठे होते हातात मावत पण नव्हते आणि तिच्या तोंडातून सुस्कारे निघत होते ती बैचेन होत होती. मी हळूच माझा एक हात तिच्या गाडीवरती ठेवला आणि तिची गाड दाबायला लागलो. मी मामीची गाड हळूहळू दाबू लागलो की ती मोठी आणि गुबगुबीत होती. मग तिची गाड दाबता दाबता हळूच माझा उजवा हात मामीच्या साडीत पुढच्या बाजूने जोरात आत घातला तशी मला मामीच्या पुच्चीची गरमी जाणवली. ती गरम झाली होती आणि त्यातून पाणी निघत होते. ती काही बोलण्याच्या आधीच मी जोरात माझे एक बोट मामीच्या पुच्चीमध्ये घातले आणि तशी मामी जोरात ओरडली. बस एवढे शब्द ऐकून मी वेडा झालो आणि जया मामीला जोरात एक किस्सा केला. तिचे ओठ एकदम डाळिंबासारखे गोड होते आणि तिची साडी काढू लागलो. आता मामी फक्त ब्लाऊज आणि परकर वरती होती. मी तिला घट्ट मिठी मारली आणि तिची गाड दाबू लागलो. मग मी ब्लाऊज आणि परकर काढून टाकला. आता ती फक्त ब्रा आणि निकर वरती होती. किती सेक्सी दिसत होती मामी. तिचे बॉल ब्रामध्ये मावत नव्हते. खूप गोरे आणि मोठे बॉल होते जया मामीचे. मी जयाचे बॉल बघून अस्वस्थ झालो आणि ब्रा वरूनच बॉल दाबू लागलो. खूप मुलायम होते जयाचे बॉल.